साधारणतः जे आपण 1.5 कोटी एकर क्षेत्र जर धरलं, 1.5 कोटी एकरामध्ये जर विषय आपण ही धरला तर 1.5 कोटीमध्ये अंदाजे साधारणतः 1 कोटीपेक्षा जास्त क्षेत्र, 1 कोटी लाख एकर हे क्षेत्र हे सप्टेंबर महिन्यामध्ये याचं नुकसान हे झालेलं आहे। आणि हे पंचनाम्याचं काम पूर्ण जे झालेलं आहे, जिथं काम झालेलं आहे तिथं आपण शासनाने त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात दिलेली आहे। काही ठिकाणी अपुरे साधारणतः 2250 कोटी रुपयाची मदत आजपर्यंत आपण दिलेली आहे। आणि साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान हे जास्त आहे, ते नुकसान भरपाई पिकाचे ते पण पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। पंचनामे झाल्यानंतर 8 दिवसाच्या 10 दिवसाच्या आत किंवा दिवाळीच्या पूर्वी या अतिवृष्टीमुळे माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्या सर्वांना मदत निश्चित प्रकारे दिली जाईल। तात्पुरती आपण कलेक्टर लेवलला 10,000 रुपये आपण त्यांना सानुग्रह अनुदान देतोय। आपण जनावरांना आपल्या त्यांना एक चारा तोही उपलब्ध करून दिलेला आहे। आपण 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, 3 किलो आपलं डाळ हे पण उपलब्ध करून दिलेलं आहे। तर निश्चित प्रकारे मला आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगायचंय की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे, या संकटाला आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागेल आणि निश्चित प्रकारे हा शेतकरी पुन्हा कसा उभा राहील यासाठी शासनाच्या वतीनं प्रयत्न चालू आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, ही सर्वच मंडळी या बाबतीमध्ये प्रयत्न जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला कशी मदत होईल यासाठी प्रयत्नही करतायत। राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन या शेतकऱ्यांसाठी काहीतरी ज्या आपल्या या भागाची शेतीची राज्याची परिस्थितीची कल्पना या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री या दोघांनाही त्यांनी दिले। निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आकडेवारीच्या माध्यमातून त्यांना हे कळवल्यानंतर ते पण दिल्ली आपल्याला केंद्र पण एक चांगल्या प्रकारची भरपाई माझ्या जो अडचणीत सापडलेला जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाईल। सरसकट कर्जमाफी हा महत्त्वाचा मुद्दा होता, जो चर्चेला गेला किंवा शेतकऱ्यांना अपेक्षित आहे, तो कधीपर्यंत अपेक्षित आहे? असं कर्जमाफीच्या बाबतीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबद्दल कोणाचं दुमतही नाही, सगळेच या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत। मी तुम्हाला सांगतो, आजचा जो विषय आज हा आपल्याला अतिवृष्टीचा विषय आणि अतिवृष्टीच्या काळामध्ये शेतकऱ्याला पहिल्यांदा आपल्याला उभा करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला कशी मदत करून त्याला कुठला निर्णय घेणं शेतकऱ्याच्या दृष्टीने हिताचं आहे आणि शेतकरी पुन्हा कसा उभा राहील हा आपला पहिला प्रश्न असल्यामुळे निश्चित प्रकारे पहिल्यांदा आपण शेतकऱ्याला ही आजची मदत जास्तीत जास्त कशी होईल हा प्रयत्न चाललेला आहे। आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जो प्रश्न विचारला या बाबतीमध्ये निश्चित येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री निश्चित प्रकारे निर्णय घेतील। सध्याच्या निकषानुसार मिळणारी मदत आहे ती अपुरी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, तर जे निकष आहेत त्यात काही सुधारणा होणार आहे? 100% शेतकऱ्यांचं काही चुकीचं नाहीये। आजची मिळणारी मदत ही अपुरीच आहे, परंतु मी तुम्हाला मागाई सांगितल्याप्रमाणे मदत अपुरी असली तर शेवटी आता आपल्याला काहीतरी मदत जी आपल्याला मदत परत नंतर केंद्र सरकारची मिळेल किंवा मदत अपुरी म्हणून आपण त्यासाठी थांबायचं नाही। राज्य सरकारनं त्याचं आपलं काम सुरू केलेलं आहे, परंतु निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये केंद्राकडे किंवा आपण सुद्धा त्यात काय जे निकष आहे त्या निकषामध्ये बदल करून आजच्या ह्याच्यापेक्षा जास्तीत जास्त मदत ही माझ्या शेतकऱ्यांना केली जाईल। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही मंत्रिमंडळामध्ये, कारण का तुम्हाला सर्वांना माहिती आहे गेली 8-10 दिवस या राज्यातले सगळेच मंत्री हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरतायत, ते बांधावर जात आहेत, शेतकऱ्यांचं दुःख आमच्या सगळ्या सहकार्याने केलेली आहे आणि प्रत्येकाने त्या भागातला रिपोर्ट, त्या भागातले सगळी वस्तुस्थिती ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती घातलेले। त्यामुळे त्या सर्वांचं एकच मत आहे की निश्चित प्रकारे हा काळ शेतकऱ्यांच्या संकटाचा आहे, अडचणीचा आहे आणि अडचणीच्या काळामध्ये, संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे ही आमची मंत्र्यांची भूमिका, तेच मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची
तीच भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे जास्तीत जास्त सरकार माझ्या शेतकरी बांधवांना केली जाईल. शेतीवरती अनेक शेतमजूर सुद्धा अवलंबून आहे. त्या शेतमजुरांसाठी जमिनी सरकारी ऐतिक असताना नाहीये, त्यांना कसं आपण निकष नाही, या बाबतीमध्ये पहिल्यांदा आपल्याला आज आपण आपला विषय तो हा शेतकऱ्यांचा विषय आहे. पण पहिल्यांदा शेतकरी आणि शेतकऱ्यांना जर आपण मदत केली, शेतकऱ्यांना हे राज्य सरकार हे सरकारी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार आहे. शेवटी शेतकऱ्याचं हित साधणारं सरकार असल्यामुळं निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांसाठी योग्य ती आणि जास्तीत जास्त मदत केली जाईल. तुम्ही आता 8 दिवस दौरे केले, सगळ्या मंत्र्यांनी केले, मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केले. मग इतकं सगळं विदारक चित्र मराठवाड्यामध्ये असताना तुम्ही आता या टप्प्यामध्ये सरसकट वाट का पाहताय? नाही, पंचनामे आपण देतो ना. कलेक्टर लेव्हलला आपण सूचना दिलेल्या आहेत. कलेक्टर लेव्हलला आपण तिथं तांदूळ, गहू, आपलं परत तुम्हाला सांग तूर डाळ वगैरेचं वाटप सुरू केलेलं आहे. काही ठिकाणी आपण अनुदान आपण त्यामध्ये 10,000, 5,000 रुपये ते पण आपण ताबडतोब देतोय. आपण केंद्र सरकारची वाट पाहत नाही, उलटा आपण केंद्र सरकार वाट न पाहता राज्य सरकारने मदत सुरू केलेली आहे. त्यामुळे आपण ते वाट पाहत नाही, उलटा आपल्याला आपलं एकच त्याच्यापेक्षा सरकार शेतकऱ्याला जादाची मदत करायची आहे. त्यामुळे आपण ती वाट पाहतोय. आणि जादाची मदत तुम्हाला मी आज सांगतो की जी आता लवकरात एवढं आपल्याला जी लिमिट आहे त्या लिमिटपेक्षा जादा ती जादा मदत माझ्या शेतकरी बांधवांना दिली जाईल. तुम्ही जो 2023चा GR आहे ज्याच्यामध्ये 3 हेक्टरचे 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये केलं होतं जिरायत शेती, बागायत शेती आणि फळबागांसाठी, तर ते तुम्ही पुन्हा मर्यादा 100% ह्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की केंद्र सरकारचं आपल्याला ज्यावेळेस आता आपल्या देशाचे पंतप्रधान आणि आपले गृहमंत्री हे पण शेतकऱ्यांचं हित साधणारे दोन्ही पण असल्यामुळे निश्चित प्रकारे केंद्र सरकारच्या आपण ते अपेक्षा शेवटी आपल्याला काही गोष्टीवर त्यांच्याकडून आपल्याला मदत ही मिळणारच आहे. तर ती मदत आपल्याला मिळाल्यानंतर जे आपण निकष किंवा ज्या आपण जे आपल्या अटीत त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ते सोडून शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत केली जाईल. केवायसीचे वगैरे 8 सगळी शिथिल केली, ती 8 शिथिल केली. शेतकरी कुठल्या मदतीपासून वंचित राहणार नाही ही काळजी राज्य सरकार घेते. पण निकष म्हणजे आता पाऊस बऱ्यापैकी आता एकंदर पाहिल्यानंतर पाऊस थोडा थांबलेला आहे. जे आता पंचनाम्याचं काम जे जोरात चालतं थोडं कमी जास्त थोडं त्याचं प्रमाण स्लो होतं. आता जास्तीत जास्त आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही कर्मचारी सूचना दिल्यात की ताबडतोब येणाऱ्या 10 दिवसामध्ये सगळे पंचनामे कसे पूर्ण होतील आणि त्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पुढच्या 10 दिवसामध्ये किंवा दीपावलीच्या पूर्वी शेतकऱ्याला कशी मदत होईल ही काळजी आम्ही घेतोय. 2 शब्दांचा वापर करतायत. ते एक म्हणतायत की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा. जर शासनानं येत्या काही दिवसात या जर 2 गोष्टी जाहीर केल्या नाही तर आम्ही राज्यात मोठं आंदोलन उभारू असा इशारा दिला. आता कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मी मागाशी उत्तर दिलं, पण तुम्ही आपण मी राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना एक सूचित करतो की आज मंत्रिमंडळामध्ये या विषयावरती चर्चा झाली आणि या विषयावर चर्चा झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपण दुष्काळ जाहीर करतो आणि दुष्काळ जाहीर केल्यानंतर ज्या दुष्काळाला आपण काय म्हणतो, ज्या सवलती दुष्काळ जाहीर केल्यानंतर ज्या शेतकऱ्याला किंवा ज्या सगळ्या सामान्य नागरिक शेतकऱ्याला दुष्काळ असतात, दुष्काळच्या धर्तीवरती ज्या काय सवलती माझ्या शेतकरी बांधवांना दुष्काळ धर्तीवरती सर्व या बाबतीमध्ये देण्यात येतील. यावेळेस अनेक भागांमध्ये सगळ्या शेतीच्या विशेषतः ऊस आणि याच्यामध्ये इकडे पाणी आहे. आता मेन आता गावाची पण बैठक झाली, त्यामुळे कारखान्यांना यावेळेस ऊसाचं शॉर्टेज होणार आहे, ग्रामीणावर अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे आणि शुगर प्रोडक्शन होणार आहे त्यावर इम्पॅक्ट काय होणार. नाही 100% शेवटी एवढा पाऊस जे असते म्हणल्यानंतर तो फरक पडणारच आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आपण 1 नोव्हेंबर पासून कारखाने सुरू करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. आपण किती जरी म्हटलं तर शेतामध्ये ऊसामध्ये अजून पाणी आहे. पाणी असल्यानंतर लगेच ऊस तोडल्यानंतर त्याला रिकव्हरी पण लगेच येणार नाही. त्यामध्ये कारखान्याबरोबर शेतकऱ्याचा पण तो तोटा आहे. पण निश्चित प्रकारे 1 नोव्हेंबर नंतर सगळे साखर कारखाने चालू करण्याचा निर्णय हा